आज नाही तर उद्या नाहीये, भरोसा नाहीये माणसाचा कोण कधी निघून जाईल. तर एक मोठी लढत पाहायला मिळाली या कुठलीही शंका नाहीये. आणि आता मात्र युट्यूबला व्ह्युअर्स वाढले असतील कारण की दोन नामवंत संघ पाहतो आपण. एकीकडे जर पाहिलं आपण राधाई स्मृती भावाळे बीट संघ, तर दुसरीकडे पाहतोय आपण चौटा हिरवा मानकोली एक खतरनाक टीम मधून ज्याचा उल्लेख होतोय. दोन्ही आरंभिक जोडी पाहतोय आपण. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. पाहतोय आपण स्ट्राईकला विनीत माळी आणि ऋतिक माळी. नेहमी सातत्याने मी विनीत माळी यांचा उल्लेख काय करतोय. लिटिल मास्टर ऑफ मानकोली टीमचा एक लिटिल ब्लास्टर पाहतोय आपण विनीत माळी आणि ऋतिक माळी नॉ स्ट्राईकला. पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये नवनाथ मुकणे एक अजून एक बेधडक वेगवान गोलंदाज, म्हणजे संघर्ष पाहायला मिळेल बॉल आणि बॅट मध्ये. एक 1:25 हा पहिला चेंडू हाताळला जाते. 4 षटकासाठी तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकणं कंप्लीट आहे. जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर एक अतिरिक्त खेळ तुम्हाला सर्कल 1:45 पहिल्या चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. आणि त्यासाठी तुम्हाला जे नियम आहे ते पालन करावं लागेल. 4 षटक टाकण्यासाठी 20 मिनिटाचा वेळ तुम्हाला घ्यावा लागेल. चला सराव थांबवायचा आहे. आणि निश्चित जॉईंट होताना पाहतोय आपण की सूरज जॉईंट होताना टीम सोबत. आता मात्र परफेक्ट टीम पाहतोय आपण मेंदनाच्या आतमध्ये. स्वर्गीय राधाई स्मृती भावाळे बी संघ पाहतोय आपण. इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना आणि प्रतिस्पर्धी टीम जर पाहिली आपण चौटा हिरवा मानकुली संघ बॅटिंग करताना 5 षटक सामना आहे. दुपारचं सत्र, अतिशय चांगलं वातावरण, चमकदार सूर्याची किरण, धीम्या गतीने वारे वाहताना आणि दोन मातबर टीम एकमेका समोर उभं राहताना पाहतोय आपण राधाई स्मृती चषक 2020 माध्यमातून. तर सुरुवात करूया आपण. पहिले षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण गोलंदाज नवनाथ मुकणे यांचा पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती धमाका, वेल कावलाय चेंडूला, मिड विकेट बाउंड्री लाईन कडे चेंडू मात्र फरार होईल. इशारा काय येईल पंचाचा पाच एकडे पडे चेंडू सीमा पार आलाय हा चौकार. महाराष्ट्र प्रदेश मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1 युवा नेते बबलू. काय कमालीची सुरुवात पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर धमाका पाहिला आपण. वैनीत मालीच्या बॅटमधून आला चौकार. एक अप्रतिम लाजवाब शॉट पाहिलं चौकाराने ते मात्र खातं उघडल्या गेलं विनीत मालीच्या माध्यमातून. आणि 2025चा जर पहिला आपण विचार केला या ट्रॉफीचा विजेता संघ ठरला होता चॅम्पियन संघ. पाहतोय आपण चॅम्पियन सारखी सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती चौकार. कडक सुरुवात पाहायला मिळते. ज्या प्रकारे प्रहार केला होता लिटिल मास्टर ब्लास्टर मानकोली टीमचा हा एक धारदार बॅटर. सुरुवात अतिशय अप्रतिम मिळाली. पाहता पण म्हणतात ना कुठल्याही कार्याची सुरुवात जर अतिशय छान झाली त्याचा शेवट सुद्धा गोड होतोय. आणि या षटकातला शेवट कशा प्रकारे करेल बॅटर विनीत माळी. नवनाथ मुकणे कधी पण पलटवार करू शकतोय आणि पलटवार कशा प्रकारे करेल हे पाहायचे. राऊंड द विकेटचा मारा करतोय नवनाथ. पुढचा चेंडू. या बॉलवरती अजून एक धमाका आहे. खाली क्षेत्र निवडलंय. परत चेंडू एकडे पाणी मात्र काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार 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 आलाय हा दमदार चौकार. अतिशय क्लास सुरुवात पहिली आपण. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकारांनी मात्र एक चांगली सुरुवात करतोय बॅटर विनीत माळी. पाहतोय आपण लिटिल मास्टर मानकुली टीमचा एक स्टार खेळाडू. सकास सुरुवात पाहायला मिळाली. पलटवार कशा प्रकारे करेल इथे मात्र बॉलर सफल झालंय. अजून एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड आलाय हा षटकार. वा भाई वा वा वा. बॅटिंग करतोय विनीत माळी. लुटमार करतोय धावाची. अतिशय देखणी बॅटिंगचं प्रदर्शन. पुढचा चेंडू. अजून एक धमाका पाहतोय आपण. एकडे पाणी अजून एक चेंडूला बाहेर पाठवलंय चौकार.
वार पे वार मालिका वार. बाहेर निघाला तिथून मात्र सांगून आलंय की आज मी थांबणार नाहीये. काय क्लास बॅटिंग करतोय, हाय क्वालिटीची बॅटिंग कशाला म्हणतात हे दाखवताना इथे मात्र बॅटर परत एकदा यावेळेस पात्र ड्राईव्ह केलंय. अजून चेंडू जाईल, आउटफील्ड खूप चांगली आहे, चेंडू थांबणार नाहीये. स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आले अजून या बॉल वरती. त्या प्रकारे फटकेबाजी करताना ऑनसाइड वरच्या लेगवर चेंडू असला तर ऑनसाइड कडे, ऑफ स्टंपला असला तर ऑफ साइड कडे अतिशय सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन. चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय, फक्त छोट्या बॅकलीचा वापर केलाय आणि अंतिम चेंडूवर मात्र एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट केलेले स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहे. आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर पाहतोय धावसंख्या जर विचार केला आपण तब्बल धावा आहेत त्या 23 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडू पासून प्रहार पाहिलं होते आपण. चौकाराचा व्यापारी बनलाय सध्या षटकाचा व्यापारी. फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली. जेवढ्या धावा धावफलकावर तेवढ्या धावा मात्र विनीत माळीच्या नावावर. एक जबरदस्त अटॅक इथे मात्र करताना येतो सिर्फ विनीत माळी की जाकी है, अभी तो ऋतिक की बारी आना बाकी है. जबरदस्त दोन्ही बॅटर आहेत. क्रमांक 2चे षटक आता मात्र मला वाटतं की योगेश भालेकर कडे चेंडू सोपवलाय. अजून एक उच्च कोटीचा खेळाडू पाहतोय आपण, स्वर्गीय राधाई स्मृती भावाळे बीट टीमच्या माध्यमातून. हा बॉलर्स याच्या विरुद्ध कसं आक्रमण करेल की मात्र योगेश भालेकर मात्र कमबॅक करून देईल टीमला. पॉवर प्ले दुसरं म्हणजे P2चं षटक हाताळण्यासाठी योगेशकडे जबाबदारी सोपवली. एक उच्च कोटीचा एक चांगल्या स्तरचा खेळाडू पाहतोय आपण योगेश भावाळे बी टीमच्या माध्यमातून. सातत्याने कित्येक वेळ पाहिलं की जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतोय तो टीमच्या मदतीला धावून येतोय. योगेशचा पहिला चेंडू, पलटी फटका, परफेक्ट टायमिंग नाहीये. पॉइंट कडे चेंडू जातोय, धोका निर्माण झालाय, निशाणा लागत नाहीये. फक्त आणि फक्त या बॉल वरती मिळेल एक सिंगल. या एका धावेने इथं मात्र आता नॉन स्ट्राईकला पोहोचलाय विनीत माळी. 7 चेंडूचा सामना केल्यानंतर तब्बल 24 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय आणि पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी ऋतिक सज्ज होताना या इनिंग मध्ये पहिल्याच वेळेस स्ट्राईकला. ऋतिक साठी क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण कशा प्रकारे लावल्या गेलंय क्षेत्ररक्षणची व्यवस्था पाहूया आपण. पॉइंट सोबत कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर थर्डमॅन फाईनल सर्कलच्या आतमध्ये सफल झाले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र योगेश भालेकरला एवढं सोपं नाही की तुम्ही आडोतिडे फटके खेळू शकतायत, कारण की उच्च कोटीचा बॉलर या टीमचा योगेश मारा करतोय चांगलं वापसी करताना या षटकामध्ये. विनीत माळी यांनी आक्रमण स्वीकारलं तर पहिल्या षटकामध्ये खूप छान बॅटिंग. त्यानंतर मात्र या षटकामध्ये आता म्हणजे विचार केला पण योगेश भालेकर चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करताना. राऊंड द विकेट मारा करतोय योगेश भालेकर. चांगला चेंडू परत एकदा प्रश्न विचारला आणि होय पंच सहमत. आणि अशा तऱ्हेनं पायचीच्या सोबत पहिला धक्का बटलाय चौथाई राजपूत मानकुळी टीमला. ठेवण्यात आलं होतं आणि आता मात्र क्रमांक 3 वर आलाय अजून एक डेंजरस बॅटर वैभव माळी. ग्रेट जोडी सध्या चौथाई राजपूत मानकुळी टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण. एक कडक सामना पाहायला मिळेल नो डाऊट. भिवंडी ग्रामीणची दोन उच्च कोटीचे संघ एकमेकांसमोर उभे राहताना पाहतोय आपण. फुल पैसा वसूल सामना पाहायला मिळेल. राधाई स्मृती चषक 2026चा जर विचार केला आपण आणि 2025चा विजेता संघ सध्या बॅटिंग करताना पाहतोय आपण चौथाई राजपूत मानकोली. पहिल्या 3 चेंडूवर काय सुपरहिट बॉलिंग अटॅक योगेश भालेकरच्या माध्यमातून पायकीच्या स्वरूपात एक विकेट प्राप्त केले आणि सलामीची जी जोडी होती तिथे मात्र ब्रेक थ्रू मिळून दिले टीमला. पॉइंट पाहतोय आपण कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक.
चांगला चेंडू तेवढा छानसा स्वीपचा फटका अतिशय वेगात आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये बॅकवर्ड स्कोरलेकडे चेंडू डीप मध्ये तैनात होता फक्त आणि फक्त या बॉलवरती वैभव मालीला मिळेल एका सिंगल आल्या पावली एका धावेने आणि इशारा येतोय नो बॉल. Skewer up the wicket. Yes. नो बॉल आणि आता माझा फ्री हिट समोर आहे लिटिल मास्टर मानकोलीचा हा एक चमत्कारिक बॅटर. यावेळेस मात्र काय फटका खेळलाय वाह 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 स्वीपचा फटका स्कोर लेख्यावरतून ठोकलाय षटकार. फटका बाहेर काढला होता. चांगला चेंडू सम्मान दिले छोट्या बॅकचा टर्न केले चेंडूला कॉर्नर कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय तिथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. दिमागाचा वापर करून बॅटिंग करतोय विनीत माळी जर पाहिला पण षटकार ठोकल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करतोय एका धावने टीमची धावसंख्या पुढे सकते ती आता मात्र पाहतोय आपण तब्बल 33 धावा धावफलकावर एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय चौटा युवा मानकोली संघ. काल पाहिलं होतं की आपण निश्चित माहिती मिळते की गुजरात इथं जाऊन सुरत इथं जाऊन काय कमालीची बॅटिंग केली होती आणि लगेच आज मात्र वेलीच्या मैदानावर चांगला चेंडू होता इथं मात्र पाहतोय आपण टप्पा आपला थोडासा खाली जातोय आणि वैभवच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. षटकाची समाप्तीचा इशारा आलाय तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण चौथा हिरवा मानकुली टीमची एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. एक बाद धावफलकावर धावा त्या 33. आता मात्र निश्चित सूरज केने द ग्रेट क्रिकेटर बावळे टीमचा आणि गावाचा अभिमान असा हा खेळाडू पाहतोय आपण सूरज. आणि भिवंडीमध्ये जेवढी पण सूरज आहे ना तेवढी चमकदार कामगिरी करतात. सूरज केने असो गुडसूचा सूरज केने असो त्यानंतर सेलारचा सूरज असो सूरज जोशी खूप मोठे मोठे नाव आहेत. पहिलाच बॉल चांगला ड्राईव्ह केलाय पण कव्हर कडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेलं आहे. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर विनीत माळी. व्यक्तिगत किती ओव्हर खेळतोय ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. षटकार चौकारचा व्यापारी बनले आहेत. 4 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटिंगमधून आतापर्यंत आलेले आहेत. 32 या धावसंख्येवर खेळतोय आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पटकावलं काय आणि ती संधी निर्माण झालेली आहे कारण की स्टार्ट एवढं छान भेटलेलं आहे आणि शेवट सुद्धा कशा प्रकारे करेल. आणि काल सुरत येथे जाऊन त्यांनी अर्धशतक पटकावलं विनीत माळी आणि हा एक मानकोली गावाचा ब्रँड आहे आणि कमी वयामध्ये या खेळाडूंनी मानकोली गावाचं नाव मोठं केलंय. कित्येक आले कित्येक गेले मानकोली टीम मध्ये खेळाडू गावामध्ये पण हा खेळाडू उत्तुंग भरारी घेणारा ठरलाय. अजून एक धमाका पाहतोय यावेळेस पात्र स्कोर लेगच्या वरतून आलाय हा टावरिंग षटकार. आता मात्र दोन्ही या साइड कडनं आक्रमण पाहतोय आपण. मानकोली गावाचे वैशिष्ट्य आहे की युवा खेळाडू खूप परफेक्ट बनून येतात. यावेळेस पात्र हा चेंडू चांगला आहे. वाईड यॉर्कर चेंडू पाहतोय पण पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. दिमागाचा वापर केलाय शरीराच्या दूर ठेवलाय बॉल आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्याचा पहिले आपण चांगली धावसंख्या इथे मात्र पाहतोय तब्बल 40. 30 षटक प्रगती पथावर आहे. दोन्ही टीम चांगले पाहतोय आपण. कमी लेखून चालणार नाहीये. किमान 75चं आव्हान पार करावं लागेल. बॅटिंग खेळपट्टी पाहतोय आपण. अजून एक चांगला चेंडू नाहीये. टप्पा आपल्यानंतर खूपच चेंडू बाहेर वळतोय. पंच आमच्याकडे वळतील इशारा करतील. हा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते 41.
41 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. परत दुसऱ्या विकेटसाठी दोन दिग्गज बॅटर मानुकुली टीमचे. पलटी फटका पण परफेक्ट टायमिंग नाहीये. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये. आउटफील्ड खूप चांगली आहे. थोडासा गॅप मध्ये गेलो, निघाला म्हणजे सीमा पार 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 जाईल आणि गेलाय चौकार. यावेळेस पाहता पलटी फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय. खूप मेहनत करावी लागेल. चेंडूला थांबवणार नाही. चेंडू फरार झालाय. सीमा पार. चौके पे चौका. आता मात्र वैभव माळी यांनी बॅटिंगची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. धावेचा वेग जर पाहिला बघता बघता आता मात्र जवळपास 49 धावा धावफलकावर आणि षटक कुठलाय फक्त 30 षटक. एक चांगल्या टीमच्या विरुद्ध कडक बॅटिंगचं प्रदर्शन चौटा युवा स्पोर्ट मानकुळी टीमच्या माध्यमातून. अजून एक धमाका. उंची जास्ती लांबी कम पाहतोय. फटका फसलाय आणि इथं मात्र शेल ड्रॉप केलंय. एका क्षणी वैभवनी सांगितलं की मी बाद आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला नव्हता पण शेवटी मात्र जीवनदान मिळालंय. एक रन्स या बॉलवरती स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. 3 षटकाची समाप्ती आणि बरोबर पाहतोय की आपण इथं मात्र 50 आकडा पार केलाय मानकुली टीमने. यानंतर जो सामना होणार आहे त्याला दोन्ही टीमचे संघनायक सुमित कुमार किवनी दिवे, विपक्ष मायू 11 धामणगाव टीमचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. कारण की या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. अन्यथा ज्या टीमचा संघनायक उशीर राहील त्या टीमला मात्र पेनलाइज केलं जाईल. कारण की पाहतोय आपण एवढी मोठी स्पर्धा पाहतोय मित्रांनो. तातुतीने क्रिकेट रसिक वाट पाहतात की जे कापरोबा वेळ टीमचं आयोजन कधी असेल पण ते कालपासून सुरुवात झालं. आणि एका टीमचे कॅप्टन सांगितलं की तुम्ही जेव्हा मोठी टुर्नामेंट घेता प्रत्येक टीमनी नाव जर नोंदणी दिली तर प्रत्येक टीमने या स्पर्धेमध्ये भाग घेणं गरजेचं आहे. कारण की तुमच्या पायी एवढा आयोजन खर्च करतात त्याचा तो वाटोळा झाला नाही पाहिजेत. यासाठी आम्ही हेच विनंती करतोय आपल्याला की प्रत्येक टीमनी भाग घेणं गरजेचं आहे. अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन. क्रमांक 4चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र कंटिन्यू ठेवण्यात आलेलं आहे. आपल्या कोट्यातला शेवटचा आणि टीम कडून क्रमांक 4च्या षटक हाताळण्यासाठी वेलकम धामणगाव टीमचं आगमन झालेलं आहे. पाहतोय आपण एका आवाजात करूया टीमच्या कॅप्टनचं स्वागत. वेलकम. चांगला चेंडू पण काय सुरेख मनगटी फटका कलात्मक फटका पाहतोय आपण. टर्न केलंय. जिथं एक होती तिथे मात्र दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करताना पाहतोय आपण. चांगला तालमेल दोन्ही बॅटर मध्ये. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 52. 4थं षटक प्रगतीपथावर हाणामारीचे षटक आहेत. इथून मात्र दोन्ही बॅटर सेट झालेले आहेत. बॉल मात्र टेनिस नाही तर फुटबॉल प्रमाणे दिसतोय दोन्ही बॅटरला. विनीत माळी याला मात्र बऱ्याच वेळेनंतर स्ट्राईक मिळाली नाहीये आणि आता मात्र बॅटिंगची सूत्रे वैभव माळीने आपल्या हातात घेतली आहे आणि चौफेर बॅटिंगला प्रारंभ केलाय. आणि याच पता काय फटका आहे. सुरेख अतिशय वेगात चेंडू मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आलाय. अजून एक दणदणीत चौकार. यस पाहतो की आपण दोन्ही बॅटरना सांगितलं की आपण चौकार आणि षटकाराचे व्यापार करूया आणि दोन्हींनी सांगितलं की आम्ही हेच व्यापार करणार. सुपर बॅटिंग. व्यक्तिगत बघता बघता आता मात्र वैभव माळी सुद्धा चांगली बॅटिंग करतोय. 3 चौकार एका षटकारांनी किती वेळ खेळतोय पाहतोय आपण. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. निश्चित कमबॅक केलं इथं मात्र योगेश यांनी. खराब चेंडू ओळखलाय, फरकलाय आणि प्रहार केलंय. मेडिकेटच्या वरतून आलाय हा उत्तुंग गगनभेदी षटकार. खऱ्या अर्थाने विनीत माळीजवळ एक संधी होती की 32 वर जेव्हा खेळत होता मात्र 30 षटक होतं तिथून अर्धशतक पटकवण्याचं. आता मात्र आक्रमण करतोय वैभव माळी. दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करताना. फॉल ऑफ विकेट जर पाहिला पण पहिल्या विकेटसाठी 24 धावाची पार्टनरशिप
त्यानंतर मात्र दुसऱ्या विकेटसाठी अजून एक चांगली पार्टनरशिप. वेलकम सूर्यादादा. महागडे षटक प्रत्येकदा पाहतोय खरपूस समाचार घेताना या षटकामध्ये पाहतोय आपण पालेकरच्या विरुद्ध आक्रमण स्वीकारलंय. अठ्ठावीस धावसंख्येवर बॅटिंग करताना वैभव माळी कमालीचे बॅटर दोन्ही. या स्पर्धेत चांगला चेंडू टर्न केलाय. परफेक्ट फटका घेताना नाही बॅटवर इकडे एक धाव पुन्हा दुसऱ्या धावची मागणी. फंबलिंग पाहायला मिळाला. याचा दबाव होता. पहिली धाव अतिशय वेगात कंप्लीट केली होती आणि अशा प्रकारे पाहतोय की आपण क्रमांक 4 च्या षटकाची सुद्धा समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीची धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर तब्बल 64 धावा धावफलकावर पाहतोय. तर अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज पाहतोय आपण सुजित जाधव. अजून एक घातक बॉलर या टीमचा पाहतोय आपण. आज मात्र विकेश टीम सोबत नाहीये. यास पात्र काय फटकाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. लिटिल मास्टरचा एक मोठा ब्लास्ट पाहतोय आपण. सरळ बॅटरी षटकार. अजून एक फटका सजवलाय. यावेळेस पाहता उंची जास्त आणि लांबी पण जास्त आहे. बॅक टू द बॅक दुसरा षटकार. चौवेचाळीस धावसंख्येवर बॅटिंग करतोय आणि या स्पर्धेतलं अर्धशतक पूर्ण करेल काय पहिलं. आणि सुरत इथं जो अर्धशतक पटकावलं आणि लगेच आजच्या दिवसामध्ये बॅक टू द बॅक दुसरा अर्धशतक विनीत माळीच्या बॅटमधून येईल काय. आणि या स्पर्धा कडक फटकाय. एक कव्हर ड्राईव्ह अप्रतिम लाजवाब नेत्रदीपक आलाय चौकार. 48 वर पोहोचलाय. काय कमालीचा बॅटिंग. किती चेंडूचा सामना केलाय पाहतोय आपण. तब्बल 13 बॉल मध्ये 48. काय धमाल आणि कमाल आहे. काय ब्लास्ट आहे. प्रत्येक बॉल वरती ब्लास्ट करताना पाहतोय लिटिल मास्टर मानकुळी टीमचा हा धडाकेदार बॅटर. वा भाई वा. मूर्ती लहान कीर्तिमान छोटा बम बडा धमाका 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 करतोय या मॅच मध्ये. अजून जर विचार केला 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अर्धशतकच्या जवळ येऊन ठेपलाय. कमाल धमाल वा बाई वा. ग्रेट बॅटिंग पाहतोय आपण. आणि याच बरोबर षटकाराने आपला अर्धशतक कंप्लीट केलंय. बॅट दाखवचे विनीत माळी. अतिशय A1 क्वालिटीचा षटकार. सुपर हिट बॅटिंग.
अतिशय क्लास बॅटिंग सुजित जाधवच्या विरुद्ध काय आक्रमण चढवलंय दिवसात तारे दाखवताना लिटिल मास्टर मानकोलीचा आणि याच पात्र हा चेंडू चांगला होता आडव्या बॅटिंग चेंडूला टर्न केलंय काऊ कॉर्नरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते तिथे मात्र योगेश बॉलवर येतोय फक्त आणि फक्त एका सिंगल कम्प्लीट करतोय 15 बॉल मध्ये किती वेळ खेळतोय तो ज्या प्रकारे बॅटिंग केलेली आहे अतिशय जबरदस्त 55 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय नॉट स्ट्राईकला लास्ट बॉल असेल चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण सज्ज राहायचे दामणगाव टीमचं संगणक आलेलं आहे या सायन्स इंडिव्हिज्युअल स्कोर पाहतोय टीमचा अजून एक रेकॉर्ड बनवलंय शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंगचं ज्या प्रकारे बॅटिंग पहिली आपण अतिशय उच्च कोटीची बॅटिंग जबरदस्त पार्टनरशिप किती झाली पाहतोय आपण मास 24 वर पहिला विकेट पडला होता त्यात मात्र काय कमालीची बॅटिंग चांगला चेंडू अँगल बनवून बाहेर निघला होता याच बरोबर पाहतोय की पहिल्या डावाची समाप्ती झाली आहे आणि धावफलकावर तब्बल धावत त्या 87 आणि तब्बल पाहतो की 88 धावत आव्हान उभं केलंय भल्ल मोठं वेलकम खंडू डॉन आप आए और हमें पता भी नहीं चला क्या बात है मला वाटतं की व्हीपीएल मध्ये मालिकेवरचा पुरस्कार पटकावणारा खंडू नामी कापी आहे डॉन भाई आइए आप या डॉन दादा आपण या सुमित कुमार घेणे दिवे जयेश पाटील नो डाऊट अजून एक क्लासचा बॅटर जयेश दादा यांचा संघ पाहतोय आपण सुमित कुमार घेणे दिवे आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला पण मायू 11 दामणगाव टीमच्या विरुद्ध हा फाईट पाहायला मिळेल 5 षटकात सामना आहे हेड अँड टेल कोड मागणार हे मी आमचे एकट डॉन वेलेगावचा खंडू डॉन यांच्याकडे कॉईन सोपवतोय हेड अशी मागणी आहे टेल आलाय आणि दादांना विनंतीशील की आपण व्यासपीठ जाऊन विराजमान व्हायचंय नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण दामणगाव टीमच्या बाजून गेले कारण की बऱ्याच दिवसानंतर पाहतो की दामणगाव संघ रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण पदार्पण केलेलं आहे जीसीसीच्या माध्यमातून यावर्षीचा सीझनचा विचार केला आपण कसा राहिलाय सीझन चांगलाच राहिला आणि कालच्या टुर्नामेंट डुंगेमध्ये सुद्धा क्वालिफाय झालो या टुर्नामेंटमध्ये पण शेवटपर्यंत राहण्याचा प्रयत्न करू यस डोलीच्या टुर्नामेंटमध्ये आपण क्वालिफाय झाले म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढले डोंगे टीम मध्ये आपण निश्चित प्रवेश केलेला आहे खूपच छान कामगिरी केलेली आहे पण इथे मात्र नाणेफेक जिंकलेली आहे तर सर्वप्रथम काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण करू थोडक्यात जी बिग बिग शो पाहतो आपण आयोजनाबद्दल आपले काय विचार असेल आयोजक खूप चांगला आहे आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचा आभार आहे खूप खूप शुभेच्छा आमच्या सोबत सुमित कुमार केवणी टीमचे कॅप्टन जर आपण नाणेफेक जिंकली असती तर सर्वप्रथम काय केलं असतं बॅटिंग जे पाहिजे ते आपल्याला इथं मात्र मिळालेलं आहे पाहतो की आपण अशा प्रकारे ही टुर्नामेंट आयोजित केलेली आहे खूप मोठी टुर्नामेंट होते तुझं काय व्यक्तिगत मनोगत असेल स्पर्धा खूप चांगली आहे आणि खेळायला दिलं म्हणून त्यांचे धन्यवाद खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला तर टॉस बॉक्स पण सूचना अशी आहे की दामणगाव टीमच्या बाजूनं नाणेफेक गेली प्रथम सांगितलं मी क्षेत्ररक्षण करणार जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये
एक ही तो डॉन है वेलेगाव में आणि तो डॉन म्हणजे आमचे खंडू डॉन. काय कमालीचं प्रदर्शन व्हीपीएल मध्ये पाहिलं आपण. मालिकावीर सायकल घेणं सोपं नाहीये भाई. आणि त्याने दरवाजे उघडले दोन टीम मध्ये, गावदेवी वेले आणि जय काबरो टीम मध्ये. दोन्ही टीम मधून एकांना घेणं भाग 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 आहे. यस, कारण की आज माझा शेवटचा पडाव आहे, उद्यापासून मी नसणार आहे. चला सर्व थांबवायचं आहे, कारण की लगेच आपण शतरक्षण लावून घ्यायचे, कारण त्यासाठी अजून इथून 4 सामने कव्हरेज करायचे आहेत. यस, टायमिंग इथं मात्र लावलेलं पाहतोय आपण, कारण की ज्या प्रकारे पाहतोय की आपण चला स्पीड करायचंय. वेलकम जयेश. पहिल्या चेंडूवर हा प्रहार, घणाघाती प्रहार, टीट फॉर टॅट, जैसे को तैसा जवाब दिया जा रहा है. षटकार आलाय. आडनाव भालेकर आहे, पण काय भाला फेकलाय दूर असा चेंडूला पाठवलाय. षटकार, खातं उघडतंय षटकाराने. योगेश भालेकर कीमॅन फॉर ऑफ बावाळे बी टीमचा हा बॅटर पाहतोय आपण. चौटाई राजपूत मानकुल टीमचा कॅप्टन, कारण की ट्रायमर लावलेला आहे अल्पेश दादांनी, तो ट्रायमर चालू आहे. आपण 4 षटकासाठी फक्त 20 मिनिटं घ्यायची. त्याच्या वरती जर 1 मिनिट सुद्धा जर घेतलं तर आपल्याला एक खेळाडू अंतिम षटकामध्ये आतमध्ये घ्यावा लागेल. काय कमालीचा फटका सजवलाय, बनवलाय स्क्वेअर लेग कडे. पहिल्या चेंडूवर मात्र दबाव टाकला गेला. बॉलर पाहतोय आपण वैभव माळीच्या विरुद्ध आक्रमण केलंय. अजून एक सुपर शॉट, हेलिकॉप्टर फटका लॉंग ऑनच्या वरतून, बॅक टू द बॅक, दुसरा षटकार. जशा तसं उत्तर देताना पाहतोय आपण स्वर्गीय राधाई स्मृती भावाळे बी टीमच्या माध्यमातून चौटाई राजपूत मानकुळ टीमवर आक्रमण चढवताना योगेश. अजून एक कडक फटका आहे, पण यावेळेस पाहता प्लेसमेंट ठीक नाहीये. क्षेत्रशाला बीट करता येणार नाहीये. डीप मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्यावरती मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करतोय बॅटर आणि खातं उघडल्या गेलं षटकारांनी. आता मात्र एका धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकली 13. सूरज केने मात्र अजून एक उच्च कोटीचा बॅटर सज्ज होताना. वैभव माळी एक चांगला बॉलर आहे, कधी पण वाफी करू शकतोय, पण 2 दिग्गज त्याच्या समोर आहे. सूरज केने सज्ज होतोय बॅटिंग करण्यासाठी. क्षेत्ररक्षणावर नजर टाकूया सूरज केनेसाठी. एक मिड विकेट आणि दुसरा क्षेत्ररक्षक जर पाहिला पण लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वर आहे. खराब चेंडू आणि चेंडूला टर्न केलंय. बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज तुझा चौकाने खातं उघडतोय. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. अतिशय क्लास बॅटिंग इथं मात्र पाहतोय आपण भावाळे बी टीमच्या माध्यमातून. हवेचा वेग, त्या प्रकारे वेगवान बॅटिंगचं प्रदर्शन कारण की करणं गरजेचं आहे. 88 धावाचं आव्हान आहे, तगडं आव्हान आहे आणि तो आव्हान जर पार करायचं असेल तर सॉफ्टवेअर बॅटिंग करावी लागेल. चांगला चेंडू होता पाहतोय आपण, टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉल स्वतः फिल्डिंग करतोय आणि एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. 5 वर नॉन स्ट्राईकला सूरज केने. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकलेली पाहतोय आपण. धावसंख्या 18. पहिल्या 5 चेंडूवर आले 18. इथून मात्र एखादा मोठा फटका मारणं गरजेचं आहे, कारण की एक चांगलं षटक भावाळे बी टीमला पराभवाच्या छायाकडे नेऊ शकतोय. आणि 5 मधून एकच चांगलं षटक हाताळायचं आहे चौटाई राजपूत मानकुळ टीमच्या बॉलरला, पण तो षटक कोण हाताळेल? क्षेत्ररक्षण तोच योगेशसाठी ज्या प्रकारे पहिल्या बॉल पासून क्षेत्ररक्षण लावल्या गेलंय. एक आकर्षक बॅटर योगेश. गती परिवर्तन इथं मात्र खूप छान चेंडू पाहतोय आपण. बदलाव केला होता या गतीमध्ये आणि अशा प्रकारे पाहतोय की आपण पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 18 बिनबाद. एका चांगली सुरुवात भावाळे बी टीमच्या माध्यमातून.
कॉमेंटेटर भागेश मात्रे आपण जर आला असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या पहिले आपण ते की बिनबाद 18 अजून इथून मात्र संघर्ष करावा लागेल कारण की अजून जवळपास मला वाटतं की 70 धावाचा आव्हान पार करावं लागेल येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. सोपं नाहीये आणि सोपी टीम समोर सुद्धा नाहीये. मागणी टीम पाहतोय आपण चौटा हिरो स्पोर्ट मानकुली संघ. पंचाच्या भूमिकेमध्ये कुलदीप यांना पाहतोय आपण. त्यांचा स्कॉडलेग पंच म्हणून राजेंद्र पाटील सर. चला सराव थांबवायचा आहे कारण की सातत्याने आम्ही उल्लेख करतोय की यानंतर तब्बल 4 सामने आहेत. त्यासाठी आपण वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. आता मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे सूरज केनेसाठी. ज्या प्रकारे त्यांच्या विरुद्ध हल्लाबोल केला होता बॅटरनी, तब्बल 17 धावा सूरज केने यांनी बहाल केल्या होत्या. ती भरपाई मात्र पूर्ण करेल काय? पहिला चेंडू वेगवान पण लाईन चुकीची. पंचाची दोन्ही समांतर रेषेत. कुलदीप इशारा करतोय अतिरिक्त चेंडूचा अतिरिक्त धाव मिळते एका टीम बावळे बी ला. धावसंख्या 19. सूरज सज्ज होतोय. चांगला चेंडू टप्पाल्यानंतर लेट स्विंग पाहायला मिळालं. पाहतोय आपण झपकन आत येणारा चेंडू होता. बीट झालाय. नशिबाची साथ सूरज केनेकडे होती की कुठल्या प्रकारे बॅटची कडनं घेता चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आता मात्र विनीत माळी चांगला षटक हाताळतोय. यावेळेस पात्र हवेत आहे. पहिला धक्का 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 बसलाय आणि परत विकेट कोणी प्राप्त केलंय ज्यांनी अर्धशतक कंप्लीट केलंय. आता बॉलिंग मध्ये सुद्धा विकेट प्राप्त केलंय. विनीत माळीला पहिला विकेट प्राप्त होतोय. धावसंख्येचा पहिली धावफलकावर फक्त आणि फक्त पाहतोय. आता मात्र 19 धावा आहेत. अजून इथून मात्र संघर्ष करावा लागेल तुम्हाला कारण की तब्बल अजून सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. या स्पर्धा पुढे ससावटचा चांगला फटका आहे की फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल कंप्लीट. सुरेख झेल कंप्लीट झेल. वा आता मात्र कठीण आव्हान बनत चाललंय टीम पाहतोय आपण बावळे बी टीम साठी. या प्रकारे विनीत परत एकदा अतिशय सुपर बॉलिंग अटॅक करताना पाहतोय आपण. दुसरा बॅटर बाद होतोय. विकेट हॅट्रिक वर आलाय. आता मात्र विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल काय? पहिले अर्धशतक कंप्लीट केलंय. आता मात्र विकेट हॅट्रिक वर येऊन ठेपलंय. बॅटर आलाय तो नवनाथ मोकणे. आता मात्र विकेटची पडझड कायम आहे. योगेश बालेकर फक्त नॉन स्ट्राईकला आपल्या बॅटरचं विकेटचं पतन पाहत बसलाय. स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे योगेश बालेकर या बॅटरला. सज्ज होतोय गोलंदाज विनीत माळी. अजून एक चांगला चेंडू होता हवेत बराच वेळ पण पॉइंटच्या दूर होता. एक सिंगल या बॉलवरती आणि कमबॅक पूर्णपणे. आता मात्र सामन्यावर पकड मजबूत करताना चौथा हिरवा मानकुली संघ पाहतोय आपण. ज्या प्रकारे 88 धावांचं आव्हान आहे पहिल्या षटकामध्ये तब्बल 18. त्यानंतर मात्र कमालीचं षटक हाताळताना विनीत माळी हा बॉलर.
सज्ज होताना गोलंदाज प्रत्येकदा चांगला तिकट मारा पाहतोय आपण विनीतच्या माध्यमातून. अजून एका चांगला चेंडू प्रश्न विचारला गेलं पण सहमत होय झाले पंचावत आकाशाकडे. काय कमालीचं षटक हाताळलंय. 3 विकेट या षटकामध्ये प्राप्त करतोय विनीत माळी. नावाचा डंका वाजतोय आजच्या या घडीला या सामन्यामध्ये. आणि पुढचं धावतं वर्णन का होईना 2 षटकासाठी मी धनाजी दाना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर या. नवीन बॅटर निखिल केने पटावर हजेरी लावण्याचं काम करताना मात्र बॅटिंग साईड पाहतोय आपण. या षटकामध्ये काय कमालीच्या षटक हाताळला विनीत इज अ ग्रेट एकन जाव. सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये आमच्या तोंडातून पण ऐकता की विनीत माळीचं नाव का घेतात कॉमेंटेटर लोक. यावेळेस पाहता धमाका पाहता आपण. चांगला फटका यावेळेस चेंडू मात्र पाठवलाय मिडविकेटच्या वरतून आलाय हा षटकार. आणि जिथं निखिल यांनी जर षटकाराची अटीक कंप्लीट केली तर त्यांचे मामाश्री पाहतोय की आपण आयोजक कमिटीचे खास चीफ भावेश दादा यांच्याकडून तब्बल दिल्या जाईल रोख रक्कम 1000 रुपये. तर षटकाची समाप्ती पहिली आपण षटकारांनी आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण धावपलकावर तर मात्र फक्त आणि फक्त आता 26 इथून मात्र निश्चित येणारे 18 चेंडू आणि आव्हान असेल जर विचार केला आपण 18-62 समीकरण आहे. अजून एक चांगला बॉलर पाहतोय आपण. सौरभ भोईरकडे चेंडू सोपवले टीमच्या कॅप्टननी. बॅटिंग करताना रेकॉर्ड तोड बॅटिंगचं प्रदर्शन आज चौटाई राजपूत मानकुट टीमच्या माध्यमातून पाहिलं आपण. तब्बल जर विचार केला आपण तर 87 धावा आणि 88चं एक मोठं आव्हान उभं केलं एका चांगल्या टीमच्या विरुद्ध. हा मैदान या टीमसाठी सुद्धा खूप लकी आहे. पण विनीत माळी नावाचा वादळ ज्यांनी आज 55 धावाची एक अतिशय उच्च कोटीची मॅरेथॉन खेळी साकारली आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र एक मोठी तगडी धावसंख्या उभी केली. सौरभ मूर्ती लहान कीर्तिमान. अजून एक छोटा बॉलर. चांगला चेंडू म्हणता येईल. परफेक्ट वाईड यॉर्कर चेंडू होता. आता मात्र संघर्ष करताना बावाली बी टीम चे प्रत्येक बॅटर प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार मारावे लागतील इथून आता सामना जिंकण्यासाठी. यास पात्र हा फटका कडक आहे. उंची आणि लांबी दोन्ही गोष्टीचा मिलाप म्हणजे लॉंगनच्या वरतून आला षटकार. याच पात्र ड्राईव्ह केले पाहतोय आपण चेंडूला लॉंग ऑफ बाउंड्री लाईन कडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथं मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉल वरती. आता मात्र स्ट्राईकला पाहतोय आपण निखिल साठी षटकाराची अटीकला आदरणीय भावेश पाटील दादा यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. एक त्यांनी मारलेलं आहे. अजून 2 षटकार मारावे लागेल. आणि याच पात्राला ओव्हर फुल टॉस टॉप एज विकेट किपर सज्ज होते. चांगला झेल कंप्लीट. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. तू चल मैं आया. नाजूक स्थिती पाहतोय आपण सध्या तरी.
कमालीचं बॉलिंग अटॅक चौथा युवराज मानकुळी टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण. क्रमांकाचा पहिला आता मात्र बॅटर होतोय तो थेट 6व्या क्रमांकावर आलाय बॅटिंग करण्यासाठी. वेदांत आलाय. सज्ज होतोय गोलंदाज प्रत्येकदा. आता मात्र एकतर्फी सामना आपण पाहतोय. ज्या प्रकारे अपेक्षा होत्या की सुरुवात अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली होती. 2 एवन क्वालिटीचे दर्जेदार षटकार योगेशच्या बॅटमधून आले होते. त्यानंतर मात्र पलटवार केलाय बॉलरनी. हा फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरतून डीप कव्हर कडे चेंडू अतिशय वेगात सरकताना सीमा रेषा पार आलाय हा चौकार. चांगला फटका पहिला आपण बॅटरच्या बॅटमधून पंच केला होता कव्हर कडे. अजून एक धमाका पाहतोय. उडवलंय चेंडूला मेडिकेटच्या वरतून आलाय हा षटकार. फाईट करताना आता मात्र पलटवार केलंय. आता मात्र निश्चित जर पाहतो बघता बघता धावसंख्येचा पहिले आपण धावपलकावर तब्बल 43. तर येणारे इथून आता 12 चेंडूचा खेळ बाकी आणि सामना जिंकण्यासाठी अजून संघर्ष करावा लागेल. मित्रांनो मी थांबतोय. तुम्ही थांबू नका, ऐकत राहा. पुढचं धावतं वर्णन व्हॉइस ऑफ कल्याणचा एक बुलंद होता आमचे मित्र भागेश मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होताना. थँक्यू सो मच सुनील पवार सर. 3 ओव्हरच्या खेळानंतर धावसंख्या 43 आहे आणि अजूनही 12 मध्ये 45 बनवायचे आहेत. फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं तर फर्स्ट इनिंग मध्ये खूप दर्जेदार बॅटिंग झाली. खरं तर जेवता जेवता फलंदाजी बघणं खूप सुंदर वाटत होतं. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये विनीत माळी खेळत होता त्याला पाठबळ राहिलं वैभव माळीचं. पहिली अर्धशतकीय खेळी राहिली खरं तर विनीत माळी याच्या नावावरती. या स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक तुम्ही बघितल्या. चौकारांची आणि षटकारांची हॅट्रिक तुम्ही बघितली. परंतु विनीत माळी असा खेळाडू राहिला ज्याच्या नावावरती अर्धशतकीय खेळी आजच्या दिवसामध्ये तुम्ही बघितली. आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तोच या ओव्हरला कंटिन्यू करतो ज्या षटकातला 4था ओव्हर आहे. चांगला बॉल. पहिलाही बॉल तशाच पद्धतीने होता. तिथे जरूर आपल्याला पाहायला मिळाला ते म्हणजेच धाबा 2. त्याच्यानंतर डॉट बॉलची समाप्ती करत असताना सुरुवातीला 4 जे फलंदाज गमावले गेला त्याचा प्रेशर आहे थोडासा. कारण टार्गेट 88 होतं. या स्पर्धेतलं सगळ्यात मोठं टार्गेट चेस करण्याच्या अनुमानाने स्वर्गीय राधा स्मृती भावाले बी ला तुम्ही बघताय सध्या तरी अडचणींमध्ये. राऊंड द विकेट टप्पा पडला. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी वाईड लाईन वरून आतमध्ये आणायचा होता बॉल विनीत माळीला, परंतु ते जमलं नाही. टप्पा पडल्यानंतर लाईन पासून जास्तच दूर राहिला. लेगस्टम्पच्या बाहेर इम्पॅक्ट पडला. सरांनी घोषित केला व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या एक सिंगलने पुढे जाते. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय टीमच्या टोटलमध्ये 46. 12 मध्ये 40 आपण पाहिला गेला तर 5 बनवायच्या होत्या, परंतु आता सध्या तरी 3 धावा तिथून लेस करावा लागतील. अर्थातच 42 अजूनही बनवायचे. चांगला बॉल. फटकाही चांगला. कव्हर्सला बीट केलाय. शॉक कव्हरला बीट केल्यानंतर डीप कव्हरला बॉल चालला वेगाने बॉललाईनच्या बाहेर. चौकार. क्रिकेट मधला तंत्रशुद्ध फटका. तंत्रशुद्धता होती. ज्या मेरिटने बॉल पडला त्याच मेरिटने खेळत असताना ज्या झोन मध्ये फिल्डर नाहीयेत शॉर्ट कव्हरला प्रॉपरली जास्त मुवमेंट करण्याची वेळी लागू दिली नाही. कारण हा स्ट्रोक जेव्हा बॅटमधून निघाला तेव्हा ऑलरेडी खूप गतीने
हा बॉल त्याच्या समोरून ट्रॅव्हल झाला. नवनाथ मुकणेचा फटका देऊन गेल्या धावा 4 चौकार आणि टीमची धावसंख्या 50 धावा 88चं टार्गेट या मॅच मध्ये होतं. म्हणजे 9 बॉल आणि अजूनही 38ची गरज आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये वैभव माळीवरती झालेला अटॅक 18 धावा बघितल्या. त्यानंतर विनीत माळीने पूर्णपणे आपल्या टीमसाठी जिम्मेदारी उचलली. राऊंड द विकेट इथे हेलिकॉप्टर, परंतु मिनी हेलिकॉप्टर समोर फिल्डर होते. टप्पा पडला, अनुमान चांगला राहिला. 2 धावसंख्येला खरं तर पुढाकार देण्यासाठी आपण कन्व्हर्शन बघितलं. ज्या ज्या धावा येतील ना या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या महत्वाच्या आहेत. ड्रिल करून दाखवतात नवनाथ मुकणे की कशा पद्धतीने बॉल आपण खेळलो गेलं. हेलिकॉप्टर खेळायचं होता परंतु तेवढाचा बॅटच्या रेंज मध्ये आला नव्हता बॉल. मिनी हेलिकॉप्टर परंतु फिल्डरने बॉडीला समोर ठेवलं, बॉलला अडवण्यात आलं. तिथून आपल्याला पाहायला मिळाला धावा 2 धाब्याने टीमची धावसंख्या 52. अजूनही 8 मध्ये धावा बनवायच्या 36. राऊंड द विकेट लोअर फुल टॉस बॉल परंतु गतीने जास्त होता. ऑफस्टंपच्या बाहेरही कदाचित विकेट कीपर आता कान मंत्र देईल, कारण या ओव्हरमध्ये आपण पाहिली तरी सेकंड मिस्टेक आहे. याच्या अगोदर लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकण्यात आला होता, तिथे विनीत मालीला दंडित केला अंपायर्सने. तिथे व्हाईट बॉल आपण बघितला तर तिसरा बॉल व्हाईट फेकत असताना त्याच्यानंतर चौकार आला, त्याच्यानंतर दुहेरी आणि आता सध्या तरी हा व्हाईट बॉल टाकत असताना दुसरा बॉल समाप्त झाला 4. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या, ज्या 8 धावा पहिल्या 6 बॉलमध्ये खर्च केल्या होत्या विनीत मालीने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. आता 8 मध्ये बनवायचे 35. हा सामना तुम्ही बघताय राधा स्मृती बावाले बी आणि त्यांच्या विरोधात चौटा हिरवा मानकुली. नेक्स्ट बॉल राउंड द विकेट लॉफ केला डाऊन द ग्राउंड फटका, सुंदर फटका, स्वीट साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, लॉंग ऑफ फार, षटकार. सुंदर टायमिंग, बॉलचा परफेक्टली मिड मध्ये येत असताना ज्या अंदाजाने विनीत माळी खेळतो आता त्याच अंदाजाने नवनाथ मुकणे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये लीडर आणि लीडर म्हणून लढताना तुम्हाला पाहायला मिळतोय. योगेश भालेकरचं जाणं खूप काही सांगून गेलं. या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, चायलेंज स्पोर्ट्सचा खरतर चेस मास्टर, परंतु गावासाठी खेळत असताना त्याची खेळी फक्त राहिली 13 धावेची. सूरज केने लवकर बाद झाला, त्याने बनवल्या 5. सुजित जाधवने एकही धाव बनवली नाही, परंतु ते गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये वेदांत गुळवी आणि नवनाथ मुकणे आपल्या टीमसाठी सर्वोत्कृष्ट खेळ करतात. कारण आताच्या खेळीमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा आलेल्या आहेत. याच्या अगोदरच्या बॉलिंगवरती त्याचा अटॅक थोडासा नाकामी राहिला, परंतु विनीत मालेच्या विरुद्ध त्याचे 2 मोठे फटके आलेत. त्याच्या विरोधात त्याने बनवल्यात आपण बघितलं तर 12. अजूनही 88चा पाठला करत असताना 7 मध्ये 29 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये 70 ते 75चा टार्गेट असं ना तर या मॅच मध्ये खूप काही घडलं बिघडलं असं. शेवटचा बॉल हाताम पूल करतात, ऑन साइडला चालला, डीप मध्ये फिल्डर आहेत, ग्राउंडिंग आहे स्ट्रोक. नवनाथ आपल्याकडे स्ट्राईक ठेवेलच, कारण माहिती आहे की शेवटच्या ओव्हर मधला प्रेशर भरपूर मोठा, 5 मोठे फटके मारायचे. 88 चेस मध्ये आतापर्यंत गडी गमावले गेले 4, धावा झाले 60. गरज होती 88 धावसंख्येची, म्हणजे येणारे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये कंपल्सरी धावा 28 बनवायचे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम राधा स्मृती भावाले बीला. नेक्स्ट मॅचचा टॉस कंप्लीट झालेला आहे. मायू 11 धामणगाव आणि त्यांच्या विरोधात सुमित कुमार केवनी दिवे. धामणगावच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि डिसिजन घेतलाय तो म्हणजे फिल्डिंगचा. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 60 आहेत, म्हणून तीच आम्ही चर्चा केली की 75 ते 70 धावसंख्येचं टार्गेट असं. तर भावाले बी एक असा संघ आहे जो ओमसाई आमने लोणाड या परिसरामध्ये खरं तर तब्बल 2 वर्ष टेबल टॉप करून फर्स्ट रँकिंग वरती रँक करणारा तो संघ राहिला. परंतु आता जीसीएच्या अंतर्गत त्यांना खेळण्यासाठी संधी मिळते आणि त्या विभागामध्ये नेहमी भावाले बी संघ समोरच्या टीमला जेव्हा लॉट मध्ये येतो ना तेव्हा खरं तर त्यांच्या पायाखालची जमीन हलते. सन्माननीय हर्षू पाटील जे ओवळीचे आहेत साहेबांना विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी आलात, डॅसिंग अँड डायनामिक पर्सन, विनंती करतो की या मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं सहर्ष स्वागत. डेथ ओव्हर साठी आपण बघताय तर मोहित मालीला यूज करण्यात आलेला आहे. इथे 28 रोकायचे आहेत. समोर तुम्हाला पाहायला मिळतं नवनाथ मुकणे, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगल्या धावा आलेल्या आहेत. राऊंड द विकेट, फर्स्ट मिस्टेक ओव्हर द वेस्ट, पंचाने घोषित केला नो बॉल. संधी
आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी खरं तर खूपच कमी वेळ होता. एका बाजूला आपण वेदांत गुळवीलाही बघतोय की कन्व्हर्शन करतोय नवनाथशी, पण तो ह्या बॉलला तो खेळेल तरी कसा याचाही प्रश्न त्यालाच पडला, कारण हातातून कदाचित सुटला होता. परंतु त्या ठिकाणी बघितलं नॉन स्ट्रायकिंगवरती वेदांत गुळवेने की हा बॉल फ्लाईट दिला असतं, त्याला वाटलं की नवनाथ मुकणे त्याला हँडल करेल, परंतु बॉल त्याच्यासाठी भरपूर उंचावरून होता. त्याच्यामुळे खतर ही मोठी अपॉर्च्युनिटी होती. एका बाजूला थोडीशी अडबीट वाढली असतील टीम चौथा हिरवा मानकुलीचा विकेट किपर ते स्पष्ट सांगतोय की मोठी मिस्टेक होती, परंतु नो बॉल आणि आता असेल फ्री हिटचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर मागे चाललाय, टप्पा पडला, फाईन लेगच्या फिल्डरने कव्हर केलाय, परंतु आता इथनं सिंगल पूर्ण करत असताना अशा सिच्युएशनला जेव्हा तुम्हाला एखाद्या खेळाडूला ऑफ स्ट्राईक ठेवायचा असतो ना, तेव्हा खरं तर हिट न करणं ही सगळ्यात मोठी जमेची बाजू असते. त्याच्यामुळे फाईन लेगच्या फिल्डरने हिट केलं नाही. इथून आपण बघताय तर 2 धावसंख्येने जरूर तो धावफलक कमी झालाय. जिथे बनवायचे होते 28 आता 5 मध्ये बनवायचे आहेत. या मॅच मध्ये 26 जिंकण्यासाठी टीम राधा स्मृती भाबाले बीला. पाच बॉल 26 गरज. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेटने ऑन साइडला हाफ ट्रॅकर पुल केलाय, पॉवरफुल सक्सेसफुल, आणि त्या ठिकाणी कदाचित हिट झालाय. पहा तिथे एक प्रेक्षक किंवा खेळाडू होता, त्याच्या फेसला कदाचित बॉल हिट झालाय, छोटा मुलगा कदाचित आहे. सो तिथे बघा फर्स्ट एड बॉक्स मॅनेजमेंट कमिटी, फर्स्ट एड बॉक्स असेल तर त्या ठिकाणी घेऊन जा, कारण ही दुखापत गंभीर आहे आणि निव्या बॉल थोडासा वेटने हेवी असतो आणि कदाचित त्याच्या फेस वरती लागला तो बॉल. त्याच्यामुळे बघा फर्स्ट एड बॉक्स असेल तर घेऊन जा मॅनेजमेंट कमिटी, जास्त लागलं असेल तर. होप सो गंभीर दुखापत नसावी, कारण तो त्या ठिकाणी मोजिटो आणण्यासाठी गेला होता आणि कदाचित मोजिटो त्याला माग पडलाय. पबजीच्या परिभाषेत म्हटलं गेलं तर पट्टा सेट शॉट नाही, पण हसण्यासारखी काही नाहीये. तिथे लागलं नसेल, त्याला जास्त गंभीर दुखापत नसेल तर खरं चांगलं राहील. षटकार जरूर, एका षटकाराने खूप काही आता फेरबदल झालाय, कारण वेदांत गुळवी स्ट्रायकिंग वरती गेला, त्याचा बॅट मधला पुलचा फटका पाहायला मिळाला, तिथून आला षटकार. आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 4 बॉल 20. आता भरपूर मोठा स्ट्रगल आहे. बॉल मॅच बॉल, अजून एक बॉल द्या. हा बाहेरून बॉल आला का? येस, बाहेरून तो बॉल आलाय, सो तो घेऊ नका. 88च्या टार्गेट मध्ये काय लढला संघ भाबाले बी. ओमसाई आमने लोणाड या परिसरातून हा खरं तर संघ बिलॉंग करतो, परंतु समोर याच विभागातला अनेक क्रीडांगणावरती ज्यांना अनुभव आहे तो चौथा हिरवा मानकुली संघ खेळत असताना त्यांच्या समोर काय फाईट दिली आहे. आतापर्यंतच्या धावपालकावरती धावा जर बघितल्या तर 66 आहेत, अजूनही 4 मध्ये बनवायचे आहेत 20. मैदानाच्या आतमध्ये एकटा लढलाय मित्र म्हणजे नवनाथ मुकणे, त्याच्यासोबत वेदांत गुळवी जरूर आहे. त्याने 3 बॉल फेस केला, त्यांनी 3 बॉल मध्ये त्यांनी धावा 16 बनवल्यात आणि इथनं आता 4 मध्ये बनवायचे 20. ओ द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर, आता पंच करायचं होतं, टप्पा पडला, अनपेक्षित बाउन्स जरूर विचार पडलाय. आता सध्या तरी बॅटिंग करत असताना वेदांतला की टप्पा पडल्यानंतर तो अनपेक्षित बाउन्स होता आणि या स्पर्धेमध्ये ओव्हर द वेस्ट आणि त्यानंतर रनआउट, वाईड माफ करा, रनआउट नाही, वाईड साठी फक्त तुम्हाला रिव्ह्यू आहे. या स्पर्धेमध्ये फक्त त्याच 2 साठी रिव्ह्यू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही रिव्ह्यू मिळणार नाही. टप्पा पडला आणि अनपेक्षित करता समोरून बाउन्स झाला, परंतु आपण बघूयात की 15 सेकंदामध्येच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचं आहे. सन्मान्य वीरू पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन, त्यांचे सहर्ष स्वागत. चेक करूयात, हे स्टड अंपायर या ठिकाणी आहेत. सो आपण बघणार आहोत की
हा रिव्ह्यू जो चॅलेंज दिला गेला अंपायर्सला, थर्ड अंपायरकडे जो चॅलेंज झालाय त्या चॅलेंजमध्ये काय दिसतं ते आपण बघूयात. आणि मी सगळ्यांना विनंती करतोय की ग्रामीण क्रिकेटचे काहीसे रूल्स असतात की 15 सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यावा लागतो आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो हा लीगल बॉल आहे बॉलर साईडनं. आता 3 मध्ये बनवायचे धावा 20. बॉल तयार ओव्हर द विकेट. टर्न केला बॉल पण तो बॉललाही टर्न करण्यात आलाय. त्या ठिकाणी गॅप मध्ये बॉल चाललाय आणि खूपच वेगाने बॉललाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न. या बॉलला खरं तर बॅकअप द हँडने टाकण्यात आलं होतं परंतु मोहित माळेचा बॉल जसा टर्न झाला त्याला स्क्वेअर लेगला टर्न करत असताना वेदांत गुलवी आता इक्वेशन राहिले 2 बॉल 16. म्हणून आपसुकच आम्ही म्हणत होतो की 70 ते 75 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्यासाठी असतं ना तर भरपूर काही घडलं बिघडलं असं. बॅकफुटला जाऊन पंच करण्यात आलाय. तिथून आपल्याला पाहायला मिळते ती राहू ते गोलंदाज कशाला विकेट घेत आहे. पुन्हा थोडासा वेळ लागेल आपल्याला पण तो ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या नियमांनुसार दुसरा बॅट्समन यावंच लागेल कारण सध्या तरी आपण डिसिप्लिनने क्रिकेट खेळतो आणि हा क्रिकेट 10 वर्षाच्या अगोदरचा होता की शेवटच्या बॉलसाठी आपण तोच खेळाडू उभा ठेवायचो. म्हणून मी म्हटलं की कशाला आउट करताय. ही विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल खेळण्यासाठी येईल. अंतर आपण जर बघितलं तर 1 बॉल 16 आणि आला निकू निपुल. या टीमकडे सर्वोत्कृष्ट खेळाडू होते खरं तर. योगेश भालेकर नो डाऊट या टीमचा लीडर आहे परंतु सूरज केने, नवनाथ मुकणे, सुजित जाधव, निखिल हे सगळे टॉप ऑर्डरचे बॅट्समन. सगळ्यांनी खेळ चांगला खेळा परंतु आता स्ट्रायकिंग वरती येत असताना बॉल मध्ये आणि आपण बघितलं तर 16 धावसंख्याच्या फरकाने फक्त 88 धावा चेस करत असताना हा सामना गमावला गेलाय. तो म्हणजे स्वर्गीय राधाई स्मृती चषक वावाले बी ने आणि चौथा हिरवा मानकुली आज संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मैदानाच्या आतमध्ये एक्सक्लुझिव्ह इनिंग आणि राधाई स्मृती चषक 2026 ची पहिली खरं तर अर्धशतकीय खेळी ज्याच्या नावावरती राहिली तो विनीत माळी. 55 धावसंख्या नॉट आउट राहिला तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि बॉलिंग करत असताना ज्याच्या नावावरती राहिले 3 विकेट तोच विनीत माळी मॅन ऑफ द मॅच. हार्डलक योगेश भालेकर. खरं तर त्यांचा संघ पराभूत झाला परंतु योगेश भालेकरला कोणी विसरणार नाहीये. 2 स्पर्धेमध्ये त्यांची जी कामगिरी राहिली